आणि बातमी यानंतर कल्याणमधनं आहे। कल्याणच्या मंगलराघू नगरात इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडलेली आहे। 4 मजली इमारत होती आणि त्याच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला आणि या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय। दुर्घटनेमध्ये 2 पुरुषांसह 3 महिला आणि एका 1.5 वर्षीय मुलीनं आपला जीव गमावला, तर काही लोक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त होते। संबंधित इमारतीमध्ये बचाव कार्य सध्या थांबवलं गेलंय। तर या इमारत दुर्घटनेत स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेत कुणाकुणाचा मृत्यू झालाय ते आपण पाहतोय। प्रमिला साहू, नामस्वी शेलार, सुनीता साहू, त्याचबरोबर सुजाता पाडी, सुशीला गुजर आणि व्यंकट चव्हाण यांनी आपला जीव गमावलाय। आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनची आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत। अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल। आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। पण तरी आपण मागे प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी म्हणून आवाहन केलं होतं की प्रत्येकाने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं, म्हणून तसे यांना आपण एक हे केलं होतं, कळवलं होतं की स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं राहील। मात्र जे प्रथम निदर्शनी माहिती असं कळते की आतलं स्लॅबच्या काही डागडुजी आणि ते चालू होतं आणि चालू असताना हे घटना घडली असं कळते। अभी तो हमने अनाउंस किया है कि जो भी अगर कोई विक्टिम कोई फंसा है या कोई मिसिंग है तो अनाउंस किया है, जो रिलेटिव है उनको, तहसीलदार साहब है और अपने जो डीसीपी है झंडे साहब, हमने अनाउंस किया है। तो किसी ने भी विक्टिम नहीं बताई है, जो विक्टिम का जो है वो नहीं बताया, तो इसलिए अभी टीडीआरएफ टीम और तहसीलदार साहब और डीसीपी साहब की आदेशान्वये हमने रेस्क्यू ऑपरेशन अभी बंद किया है। फ्लोर पे वहाँ पे फ्लोरिंग का काम चल रहा था। आज दोपहर को 3 बजे काम के दौरान वहाँ पे जो स्लैब है, स्लैब नीचे आ गया और ऊपर का जो 4th फ्लोर का स्लैब है वो 3rd फ्लोर पे, 3rd फ्लोर का 2nd फ्लोर पे, ऐसे करते करते स्लैब वो नीचे आया। उसमें 11 लोग अटके हुए थे। इसमें फायर ब्रिगेड एडीएमसी की जो टीम है वो तुरंत यहाँ पे आई और उन्होंने बचाव कार्य यहाँ पे शुरू किया। 5 लोगों को वहाँ पे सुरक्षित रूप से उनको बाहर निकाला है। 6 लोगों का वहाँ पे दुखद अंत हुआ है।